सरकारी नोकरीचं काय झालं? पहलगाम हल्ला पीडित आसावरी जगदाळे यांची खंत, हल्ल्यातील मृतांच्या वारसांना नोकरीची अपेक्षा. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारा अटकेत, पोलिसांनी दीपक शर्मा नावाच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रालयात गैरप्रकार, शासकीय दुखवटा असतानाही अल्पसंख्याक विकास विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयाची दुरवस्था, विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होणार असतानाही कार्यालय मात्र तयार नाही. महापालिका प्रशासनाकडून कुठलीही तयारी नाही. मंत्री नरहरी झिरवाळ आज सुनेत्रा पवारांची भेट घेण्याची शक्यता. मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवाळ अडचणीत, सुनेत्रा पवारांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार सूत्रांची माहिती. राज ठाकरेंकडून पुण्यातील मनसे नेत्यांची कान उघडणी, पुणे महापालिका निवडणुकीतल्या निराशाजनक कामगिरीमुळे मनसे नेत्यांना झापलं. बैठकीत पदाधिकारी, पराभूत उमेदवारांची खरडपट्टी. कोल्हापूर झेडपीत सत्ता स्थापनेचा पेच, भाजप पहिल्या 1.25 वर्षाच्या अध्यक्षपदासाठी आग्रही. भाजपच्या भूमिकेमुळे नंबर 1चा पक्ष राष्ट्रवादीची अडचण. अब्दुल सत्तारांच्या दर्शनानंतर तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं. सिल्लोडच्या आंबे गावातील मंदिरातला प्रकार, मांसाहार करून मंदिरात दर्शनाला गेल्याचा आरोप. पोलीस भरतीमधील नवीन तंत्रज्ञानामुळे अडचणी, 4 ते 5 सेकंद वाढवून दाखवत असल्यानं उमेदवारांच्या गुणांवर परिणाम. नवीन तंत्रज्ञानात बदल, मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अलिबाग रोहा मार्गावरील वाहतूक कोंडीचा 12वीच्या विद्यार्थ्यांना फटका. वाहतूक कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर चालत जाण्याची वेळ. अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार वारुळवाडी परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाचं पथक दाखल. बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. अहिल्यानगरात भेसळयुक्त दुधावर कारवाई. 1200 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. फॅट वाढवणारं घातक लिक्विड, रासायनिक पावडर जप्त. मुंबईची हवा बिघडली. शहर उपनगरात हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत. वांद्र्यातील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर. रायगडावरील धनगर वस्ती सौर दिव्यांनी उजाळली. आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रयत्नांना यश. धनगर कुटुंबांना चांगली घरं मिळवून देणार पडळकरांचा रायगडावरील रहिवाशांना शब्द. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. सायबर भामट्यांचा 2 जणांना 15 लाखांचा गंडा. नाशिकमधील दोघांना 15 लाखांना गंडवलं. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये फसवणूक.